मरावतीच्या राजकारणातून सुरू झालेल्या बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातील संघर्षानं आता महायुतीच्या राजकारणात नवे वळण घेतले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिल्यानंतर विदर्भातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे भाजप आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे महायुतीतील समन्वय आणि अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. कडू यांच्या वक्तव्यांना भाजपकडून वारंवार प्रत्युत्तर दिले जात असल्याने महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याबाबत बोलताना चांगली व्यक्तिमत्वे सोबत घ्यायलाच हवीत. नवनीत राणा शिवसेनेत आल्या तर आम्ही 2 पावले मागे घेऊ असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाकडे केवळ राजकीय टोला म्हणून नव्हे तर शिंदे सेनेकडून दिलेले खुले आमंत्रण म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असताना कडू यांनी घेतलेली ही भूमिका अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. खरं तर नवनीतजी राणा राष्ट्रवादी आणि काँग्रेस करूनच त्या निवडून आले होते वाटते. मला असं वाटतं, माझं चुकत नसेल तर. त्यांच्या पाठिंब्यावर ते पहिल्यांदा खासदार झाले, नंतर ते भाजपमधून पाठिंबा घेऊन उभे राहिले. आणि या सगळ्या असताना त्यांचं मूळ जर पाहिलं तर ते काँग्रेस राष्ट्रवादीच होतं. आणि राष्ट्रवादीनं खरं तर विचार करायला पाहिजे होतं, एवढं चांगलं व्यक्तिमत्व राष्ट्रवादीच्या पक्षात जर मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. जसं तो चान्स सोडायला नाही पाहिजे होता राष्ट्रवादीने. तुमच्या पक्षात नवनीत राणांनी यावं, तुम्ही सगळ्यांना ऑफर द्या का? काय हरकत आहे? आम्हाला तर काय, शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीसाठी आम्ही कोणाला पण घ्यायला तयार आहोत. आम्ही 2 पावलं मागं घेऊ, पण सगळे जे असे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना घेऊ आपण. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.